हे चिकन सूप तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. टेस्टला जबरदस्त लागतं. पहिलं तेल गरम करायला ठेवलं. तेलाच्या ऐवजी तूपसुद्धा वापरू शकता. तेल गरम झाल्यावर त्यात खडे मसाले टाकले आणि मग त्यात बारीक केलेली लसूण आणि आलं टाकलं. सोबतच बारीक चिरलेला कांदा. कांदा चांगला नरम होईपर्यंत तेलामध्ये भाजू द्यायचा. कांदा चांगला नरम झाल्यावर ह्यात ना चिकन टाकलं. चिकनचा कलर चेंज होईपर्यंत ना हे तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं. आता चिकन फ्राय होतं आहे तोपर्यंत सुपाला मस्त असा फ्लेवर येण्यासाठी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 पाकळ्या लसूण, तुम्ही जेवढं तिखट खाऊ शकता त्यानुसार हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर, थोडा कांदा आणि 2 आल्याचे तुकडे. ह्यात थोडंसं पाणी टाकून ह्याची मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची. चिकन चांगलं फ्राय झाल्यावर ह्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं, थोडी हळद, तयार केलेली जी पेस्ट होती ना तीसुद्धा यामध्ये टाकली. चवीपुरतं मीठ टाकून आता हे सगळं छान मिक्स करून घेतलं आणि आता झाकण ठेवून ना ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची. मग थोड्या वेळाने झाकण काढलं. सूप तर तयार झालं होतं. मग तयार झालेलं सूप ना एका वाटीमध्ये काढून घेतलं. ह्यामध्ये ना थोडी कोथिंबीर टाकली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिंबाचा रस, ज्याने ना टेस्ट अजून छान लागते. मस्त असं चिकनचं सूप तयार झालं होतं आणि हे खरंच खूप छान झालं होतं हां. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा. ओके, बाय.